कुंभ राशीसाठी जाणून घेऊया वक्री झालेल्या शनीचे परिणाम आणि त्यावरती करायचे उपाय। जय गिरणारी, नमस्कार मंडळी, मी भूषण रत्नाकर गुरुजी आपलं मनापासून स्वागत करतो। कुंभ राशीला नुकताच शनिग्रह जो वक्री झालेला आहे तो शुभकारक ठरणार का? काय फळ मिळणार? फायदा होणार का नुकसान होणार? यावरती काय उपासना करायची हे आपण जाणून घेणार आहोत। आपण हे जे भविष्य आहे ते तुमच्या चालू व्यवहार नावाने किंवा जन्म राशीनुसार विचारात घेणार आहोत। त्यामुळं यामध्ये पूर्ण कुंडलीचा अभ्यास करत नसल्याने यामध्ये सांगितलेल्या सर्वच गोष्टी पूर्णतः तंतोतंत बरोबर असतीलच असं अजिबात नाही। पहिले ग्रह वक्री होणं म्हणजे काय हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे। व्हिडिओ जो पूर्ण पाहिला तर पुढे महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत, त्या निश्चित तुम्हाला उपयोगी पडणाऱ्या ठरणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ पहा। ग्रह वक्री होणं म्हणजे काय? सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरत असतो, भ्रमण करत असतो। हे भ्रमण करत असताना त्या ग्रहाची जी गती असते ती काही काळ हळू होते म्हणजेच मंदावते। त्यामुळं तो ग्रह मागे पडतो। याचमुळं आपल्याला तो ग्रह मागे गेल्याचं भासतं किंवा वाटू लागतं, परंतु प्रत्यक्ष स्वरूपामध्ये तो ग्रह मागे जात नाही, त्याची गती फक्त कमी झालेली असते। यालाच ग्रह वक्री होणं असं म्हणतात। शनी ग्रह एका राशीमध्ये 2.5 वर्ष असतो, म्हणून 7.5ची 2.5 वर्षाची 3 टप्पे असतात। आता हा जो शनी ग्रह आहे तो 29 जून 2024 पासून 15 नोव्हेंबर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत वक्री राहणार आहे। हा कालावधी 138 दिवसांचा आहे। अशुभ ग्रह वक्री झाल्यावरती बऱ्याचदा अशुभ फळं देखील देत असतो। सध्या शनी ग्रह कुंभ राशीमध्ये आहे, तुमच्याच राशीमध्ये आहे। आता तो मकर राशीमध्ये वक्री होणार आहे। सध्या शनीचं भ्रमण तुमच्या राशीमधून सुरू आहे, म्हणजेच पहिल्या घरामधून ते भ्रमण सुरू आहे। हा शनी ग्रह वक्री झाल्यामुळं 12व्या घराचं देखील फळ देणार आहे। पहिलं घर हे ओळखलं जातं ते म्हणजे आपले व्यक्तिमत्व, आपली स्वतःची ओळख, काम करण्याची आपली वैचारिक भूमिका, आपली मानसिकता, आपले विचार, या गोष्टींचा विचार पहिल्या स्थानावरून करतात। आता हा शनिग्रह वक्री झाल्यामुळं 12व्या स्थानाची फळं देणार आहे। यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शनिग्रह ज्या स्थानामध्ये भ्रमण करतो, ज्या स्थानामध्ये तो असतो त्या स्थानाची शुभ फळं तो देत असतो व त्या स्थानाची काम करण्याची आपली जी इच्छा आहे ती जास्त प्रमाणात जागृत करत असतो। आपण आपले सर्व प्रयत्न त्या स्थानाशी असलेल्या गोष्टींसाठी करतो। शनी ज्या स्थानामध्ये वक्री होतो त्या स्थानाची आणि आधीच्या स्थानाची तो फळं देत असतो। तुमच्या राशीला 12व्या आणि पहिल्या स्थानाची फळं या काळामध्ये मिळणार आहे। 138 दिवसांचा हा कालावधी आहे। सध्या शनी तुमच्या राशीतच आहे। तुमची ही चंद्र राशी असल्याने शनी चंद्र युती होत आहे। चंद्र हा ग्रह मनाचा कारक ग्रह असल्याने कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका, कोणत्याही गोष्टीचे टेन्शन घेत बसू नका, मनाला त्रास करून घेऊ नका। एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करणं हे तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे, म्हणून जास्त विचार करू नका। आपले काम आणि प्रयत्न मात्र प्रामाणिक ठेवा, मनाचा तोल अजिबात जाऊ देऊ नका। एवढे एखादे काम करत असताना मोठ्यांचं मार्गदर्शन जरूर घ्या, त्याला अजिबात कंटाळा करू नका, त्यांचा सल्ला घ्या आणि मगच काम करा। थोडासा संयम ठेवा, समोरच्याला पूर्ण ओळखा, त्याला समजून घ्या आणि मगच त्याच्यावरती विश्वास ठेवा। त्यामुळं तुमचं नुकसान आणि फसवणूक होणार नाही, ही मात्र गोष्ट निश्चित राहणार आहे। या काळामध्ये एखाद्या गूढ शास्त्राची आवड तुम्हाला निर्माण होईल। संशोधन प्रवृत्ती देखील याच काळामध्ये वाढणार आहे। जसं रेकी, हिलिंग, मंत्रशास्त्र, ज्योतिषशास्त्र, वेदशास्त्र, योगशास्त्र, वास्तुशास्त्र या क्षेत्रामधला अभ्यास, त्याचप्रमाणे अध्यात्म या विषयांचा अभ्यास करण्याची आपली इच्छा या काळामध्ये होणार आहे। या काळामध्ये हा अभ्यास करण्याची आवड सुद्धा तुम्हाला निर्माण होणार आहे। तसेच ज्या व्यक्ती इम्पोर्ट एक्सपोर्टच्या कार्याशी संबंधित आहे किंवा ज्यांना काही ना काही कारणाने जसे की नोकरी, व्यवसाय, शिक्षण या कारणाने परदेशामध्ये जायचं आहे,
त्यांनी या काळामध्ये प्रयत्न जरूर करा. परदेशात जाण्याचे योग याच काळामध्ये खूप चांगले आहेत. तसेच जे आधीपासून परदेशामध्ये वास्तव्य करत आहे त्यांना परदेशामध्ये कामाच्या चांगल्या संधी मिळणार आहे. तसेच त्यांचा व्यवसाय ज्यांचा व्यवसाय पेट्रोकेमिकल, पेट्रोल, तेल, खनिज द्रव्य, ऑइल, गॅस, बांधकाम क्षेत्र, कोळसा, ॲटोमोबाईल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, मेडिकल अशा क्षेत्रामध्ये जे काम करतात आणि ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्यांना चांगल्या संधी उपलब्ध होऊन चांगला लाभ याच काळामध्ये होणार आहे. 138 दिवसांचा हा कालावधी आहे. ज्यांना या क्षेत्रामध्ये येण्याची इच्छा आहे त्यांनी या काळामध्ये या क्षेत्रामध्ये जरूर पदार्पण करावं. निश्चित चांगला फायदा तुम्हाला होणार आहे. अनेकांना MNC कंपनी म्हणजेच मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरीची चांगली संधी मिळणार आहे. त्यांना तिथे मान देखील मिळणार आहे. सध्या राशीला तुमच्या 7.5 सुरू आहे. हा 7.5चा दुसरा टप्पा आहे. 7.5 ही बऱ्याचदा चांगलीच असते. 7.5मध्ये आपल्या अनेक चुका सुधारल्या जातात. आपल्याला चांगले वळण लागते. निश्चित 7.5 ही आपल्याला अनेक गोष्टींमध्ये फायदा करून देणारी असते. 7.5च्या काळामध्ये तुमचे परदेश प्रवासाचे योग देखील यावेळेस असणार आहे. त्या निमित्ताने आपला मोठ्या प्रमाणात खर्च वाढणार आहे. ही गोष्ट पण महत्त्वाची आहे. मूळ कुंडलीमध्ये जर शनी आपला अशुभ असेल तर काळजी घ्या. मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. शिक्षण, आरोग्य, नोकरी, व्यवसाय, कुटुंब, नातेवाईक, जीवनातील सुख समाधान, आनंद, गुंतवणूक या सगळ्या गोष्टी करत असताना किंवा या गोष्टींचा थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे. मात्र काळजी करू नका, संयम ठेवा आणि टेन्शन अजिबात घेऊ नका. आलेल्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जायचं आहे. जर शनी मूळ कुंडलीमध्ये वाईट असेल तरच हे फळं मिळणार आहे. आई वडील, गुरुजन यांचे आशीर्वाद आणि आपले प्रयत्न या परिस्थितीवरती मात करण्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. जर शनी मूळ कुंडलीमध्ये चांगला असेल तर काळजी करण्याचं कारणच नाही आहे. त्यामुळं या काळामध्ये तुमची चांगली प्रगती देखील होणार आहे. शनीची पहिली दृष्टी पराक्रम स्थानावरती असणार आहे. त्यामुळं कामामध्ये बदल करण्याचा विचार तुमच्या मनामध्ये घर करणार आहे. नवीन आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर तुमच्या या कार्यामध्ये तुम्ही करत असलेल्या कामामध्ये होणार आहे. त्याचप्रमाणे जी मंडळी ऑनलाईनची कामं करते, तंत्रज्ञानाचं क्षेत्र ज्यांच्याकडे आहे आणि त्यांना वारंवार त्यामध्येच काम करावं लागतं तर त्या ठिकाणी त्यांचे बदल होतील आणि हे बदल आपल्याला स्वीकारायचे आहेत. त्या बदलाचा पुढं मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या काळामध्ये आपले जे लहान भाऊ बहीण आहेत किंवा आपले भावंड आहे त्यांच्याशी आपल्याला जुळून घ्यायचं आहे. त्यांच्याशी मतभेद आपल्याला टाळायचे आहे. प्रवास करताना देखील काळजी घ्यायची आहे. प्रवासामध्ये देखील आपले कोणाशी मतभेद होण्याची शक्यता याच काळामध्ये आहे. त्यामुळं मतभेद टाळा. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत बसू नका आणि त्या गोष्टी मनाला अजिबात लावून घेऊ नका. शनीची दुसरी दृष्टी जी आहे ती 7व्या घरावरती असणार आहे. या काळामध्ये काही प्रमाणात विवाहाचे योग थोड्या काळासाठी जुळून येणार आहे. पण खूप चिकित्सकपणा अजिबात करू नका. अपेक्षा कमी करा, नाही तर विवाह तुमचा ठरलेला लांबणीवर पडेल किंवा अगदी रद्दसुद्धा होऊ शकतो. भागीदारीशी जर व्यवसाय असेल, भागीदारीशी संबंध तुमचा जर असेल तर भागीदारीमध्ये कुठलं नुकसान होणार नाही, मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. या काळामध्ये भागीदारीत व्यवसाय सुरू करण्याची जर इच्छा असेल तर हा कालावधी चांगला आहे. परंतु भागीदारी करत असताना पारदर्शकता ठेवा. सर्व गोष्टी आधीच क्लिअर करून घ्या. एकमेकांशी बोलून घ्या. फार विश्वास भागीदारावरती ठेवू नका. विवाह जीवनामध्ये देखील काही अडचणी येतील, म्हणून पती पत्नींनी एकमेकांचा आदर करा, योग्य संवाद साधा आणि एकमेकांना थोडासा वेळ द्या. एकमेकांशी प्रेमाने वागा. शनीची जी तिसरी दृष्टी आहे ती आपल्या कर्मस्थानावरती असल्याने कामामध्ये जास्त मेहनत करा.
नोकरी व्यवसाय करत असाल तर आपले काम करताना लक्ष विचलित अजिबात होऊ देऊ नका. आळस कंटाळा टाळा. या काळामध्ये कुंभ राशीला अनेक फायदे मिळणार आहे हे मात्र नक्की आहे. शनीचे अशुभ परिणाम मिळू नये म्हणून शनी ग्रहाचा मंत्रजप नित्य नियमाने करा. मारुती स्तोत्र, हनुमान चालिसा यांचं नित्य नियमाने वाचन करा. सध्या 7.5 चौथा गुरु ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला आहे. सध्या चौथा गुरु असल्यामुळं गुरुमंत्राचा सुद्धा आपल्याला नित्य नियमाने जप करायचा आहे. गुरुचरित्रातला 14वा अध्याय आहे, 18वा अध्याय आहे, हे सुद्धा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा वाचन करायचं आहे. म्हणजे आपल्याला दोन्ही ग्रहाचे शुभ परिणाम मिळणार आहे. तर ही होती तुमच्या कुंभ राशीची शनी वक्री झाल्याची माहिती. तर आवडली असेल तर निश्चित तुमच्या इतर कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना पाठवा. तुमच्या शंका आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.